नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील माझी लाडकी बहीण अर्जदारांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता येथे लाडकी बहीणचे येथे आता 2 हप्ते लाडकी बहीणच्या बँक खात्यात येथे जमा करण्यात आलेले आहे। परंतु मित्रांनो, काही लाडकी बहिणींना येथे पैसे मिळाले नाही आणि सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी येथे अर्ज केलेले आहे त्यांना येथे पैसे कधी मिळणार आणि मागील 1500 कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, माहिती आपण शेवटपर्यंत पाहावी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे राज्यातील अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। पण ज्या महिला या आधीच या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना आता सप्टेंबर 2024 महिन्याचे 1500 रुपये नेमके कधी मिळणार आहे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे। आता याबाबत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती दिली आहे। आणि मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील मुदत ही 31 जुलैपर्यंत होती। या कालावधीमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरला आणि ज्या महिला पात्र ठरल्या त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे। योजनेची नोंदणी ही सुरूच राहणार आहे। आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहे। ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यातच लाभ दिला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ आम्ही लवकरच वितरित करणार आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीणच्या 3ऱ्या हप्त्याबद्दल अजून तारीख जाहीर झाली नाही। मित्रांनो, तारीख जर जाहीर झाली तर आपल्याला लगेच कळवल्या जाईल। आणि मित्रांनो, इतर व्हिडिओमधून सांगल्या जाते की या दिवशी मिळणार त्या दिवशी मिळणार आहे, परंतु नेमकी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही। हा 3रा हप्ता लवकरच म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत आपल्याला मिळू शकतो। मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती आणि महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या महिलांचे येथे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँकेला येथे लवकरात लवकर लिंक करून घ्यावे, जेणेकरून येथे मागील पैसे पेंडिंगमध्ये पडलेले पैसे त्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।